जयसिंगपूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघड. आंतरराज्य चोरट्यास अटक. सोन्या चांदीच्या दागिन्यासह 36,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील BSNL क्वार्टर्समध्ये झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तपास करून अवघ्या 12 तासात उघडकीस आणून आरोपी राजू रामय्या महादेवपल्ली वय वर्ष 46 राहणार सध्या कणकीपाडू विजयवाडा राज्य आंध्र प्रदेश याला अटक करून त्याच्याकडील 350.38 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2385 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व इतर असा एकूण 36,75,416 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जयसिंगपूर येथील BSNL कॉलनीत राहत असलेल्या सौ सुनीता दिलीप केरीपाळे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून दिनांक 10 जुलै 2025 रोजी चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण 17,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार फिर्यादी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार महेश खोत व महेश पाटील यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यातील चोरटा हा पाठीवर लाल रंगाची सॅक घेऊन कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शुगर मिल परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिसांनी शुगर मिल येथे जाऊन संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मालमत्ता असा एकूण 36,75,416 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला पुढील तपासासाठी जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील, संजय कुंभार, लखनसिंह पाटील, सागर माने, विजय इंगळे, विशाल चौगुले, संजय हुंबे, संदीप बेंद्रे, राजेश राठोड, राजेंद्र वरांडेकर, अनिल जाधव आणि प्रकाश पाटील यांनी केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर.